गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज मी एक ज्वलंत प्रश्न घेऊन आलेलो आहे तुमच्यासोबत चर्चेसाठी. आजचा मुद्दा आहे बेरोजगारी आणि नॉन ग्रँटवर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा. तर मी महाराष्ट्र शासनाला विनंती करू इच्छितो की बरेचसे प्राध्यापक नॉन ग्रँट महाविद्यालयात नोकरी करत आहेत. त्यांना लवकरात लवकर आपण ग्रँट रिलीज करावा तशी तजवीज करावी आणि त्यांना लवकरात लवकर पेमेंट चालू करावेत. आमदार खासदारांचे तर पेमेंट वाढले, परंतु नॉन ग्रँटच्या शिक्षकांचं काय, जे शाळेवर विना वेतन काम करत आहेत वर्षानुवर्षे, त्यांचं काय? बरेच शिक्षक प्राध्यापक विना वेतन तसेच रिटायर झाले. तर आपण त्यांच्याबाबतही थोडा विचार करावा अशी मी आपणास कळकळीची विनंती करतो. तसंच बेरोजगारी हा सुद्धा आजच्या चर्चेचा मुद्दा आहे. बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. सध्याचं जे काही एज्युकेशन आहे ते तितकं क्वालिटी बेस्डचं नाही आहे. त्यामुळे कंपन्यांना जशा स्किलचे एम्प्लॉईज पाहिजे तसे मिळत नाही आहेत आणि त्यामुळे मुलांना, युवकांना रोजगार मिळत नाही आहे. हा एक मोठा चिंतेचा प्रश्न बनलेला आहे. तर मी शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, विनंती करतो की कंपन्यांना, इंडस्ट्रीला जशी डिमांड आहे त्या पद्धतीचं जर स्किल्ड ओरिएंटेड जर त्यांना यूथ मिळाले तर त्यांना लवकरात लवकर जास्तीत जास्त त्यांना काम मिळू शकतं. तर आपण या बाबतीत विचार करायला हवा. त्याच पद्धतीनं शिक्षण व्यवस्था आहे त्यामध्ये जे चांगल्या मार्गाने पास होतात मुलं, जे खरंच मेहनत घेतात आहेत, परंतु जे साधारण कॅटेगरीमध्ये आहेत, ॲव्हरेज मुलं आहेत, त्यांना मात्र मिळत नाही आणि ते रोजगारापासून वंचित होतात. युवकांना अपील करतो की आपण सगळ्यात बेस्ट प्रयत्न करा, सगळ्यात चांगलं शिक्षण द्या. सध्या काळाची काय गरज आहे त्यानुसार आपण स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करा आणि इंडस्ट्रीला ज्या पद्धतीने रोजगार पाहिजे स्किल्स मदत करा, जेणेकरून